माऊलीमध्ये घेऊन घ्या. आता पृथ्वीचे अंतरंग बघा. पृथ्वीचे अंतरंग कशा प्रकारे तयार होतात? जसे की आपल्याला माहिती आहे पृथ्वीची निर्मिती ही सौरमालेबरोबरच झालेली आहे. सौरमाला माहिती ना? सौरमाला माहिती का? सोलर सिस्टम. तसं आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रकार अभ्यासणार आहोत आणि मागील तासिकेला आपण जे शिकलो त्या तासिकेच्या आधारावर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याचे उत्तर तुम्ही मला द्या. आपली पृथ्वी कशी आहे व तिचा रंग कोणता? कोण सांगेल? आपल्या सौर मालेमध्ये किती ग्रह आहेत? आपली जी सौर माला आहे त्याच्यात किती ग्रह आहेत? आपल्या सौर मालेत किती ग्रह आहेत? वर आधी 9 ते आता 8. बरोबर. आणि पृथ्वी कशी फिरते? हो, बरोबर. बसून उत्तर देऊ नका. कशी फिरते पृथ्वी? स्वतःवर फिरते. सुरुवातीला पृथ्वी कोणत्या स्वरूपात होती? सुरुवातीला पृथ्वी कोणत्या स्वरूपात होती? सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायू स्वरूपात होती. बरोबर. ज्वालामुखीतून जो रस बाहेर पडतो त्याला काय म्हणतात? ज्वालामुखीमधून जो रस बाहेर पडतो त्याला काय म्हणतात? सांग. ज्वालामुखीतून जो रस बाहेर पडतो त्याला लावा रस म्हणतात. बरोबर. अग्निजन्य खडक कसे तयार होतात? अग्निजन्य जे खडक आहेत ते कसे तयार होतात? लावा थंड झाल्यावर बेसवर खडकाची निर्मिती होते. तसेच वेगवेगळ्या खडकांची निर्मिती पण तशीच होते. हो, पण तो थंड होतो त्यालाच आपण अग्निजन्य खडक पण असे म्हणतो. पृथ्वीची निर्मिती कधी झाली? कोणाला माहिती का? पृथ्वीची निर्मिती कधी झाली? 400 कोटी वर्ष. बसून उत्तर देऊ नका. 400 कोटी वर्ष. 460 कोटी वर्षापूर्वी झाली. बरोबर. आणि पृथ्वीची प्रारंभिक अवस्था कशी होती? पृथ्वीची जी प्रारंभिक अवस्था होती ती कशी होती? पृथ्वीची प्रारंभिक अवस्था द्रव होती.